नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या मुलांचं लग्नाचं वय झालं आहे, परंतु लग्नाचे योग काही दिसत नाहीत. स्थळ येत आहेत, परंतु काही कारणावरून हे लग्न ठरत नाही किंवा कुंडली दोष आहे किंवा इतर काही कारणानं लग्नामध्ये सतत काही ना काही अडचणी निर्माण होत आहेत किंवा लग्न जमतंय, परंतु काही कारणानं जमलेलं लग्न देखील मोडतंय. आणि यामुळे कुटुंबातील सर्वजण नेहमीच काळजीत असतात की आपल्या मुलांचं लग्न कधी होणार आणि त्यांना मनासारखा कधी जोडीदार मिळणार. परंतु काळजी करू नका. आपण मुलांना स्थळ पाहण्यासोबतच जर काही उपाय सेवा जर केल्या तर मुलांच्या विवाहातील अडथळे नक्कीच दूर होणार आहेत आणि त्यांना मनासारखा जोडीदार देखील मिळणार आहे. तर त्यासाठी आपल्याला गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे. आता गोकर्णी तर सर्वांनाच माहीत आहे, गोकर्णी लक्ष्मी स्वरूप आहे आणि म्हणूनच आपल्याला त्याची एक सेवा करायची आहे. आता मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला या गोकर्णीच्या फुलाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपण या गोकर्णीच्या फुलाचं महत्त्व जाणून घेऊया. हे देवी देवतांना फूल अत्यंत प्रिय का आहे, तर गोकर्णीचं फूल हे फूल नाही तर साक्षात देवतेंचं रूप आहे. याला शिवांचं फूल, भगवान श्री हरी विष्णू यांचं फूल किंवा देवी लक्ष्मी मातेचं देखील फूल म्हटलं जातं. तसेच गोकर्णीला अपराजिता असं देखील म्हटलं जातं आणि अपराजिता म्हणजे जी कधीच हरत नाही, देवी दुर्गेचं नाव. तसेच गायीच्या कानासारखा आकार, गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान आणि गायीमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात, म्हणजेच हे फूल 33 कोटी देवांचं प्रतीक मानलं जातं. आणि हे गोकर्णीचं फूल भगवान शिवांच्या कानातून उगवलं असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर या फुलाला विष्णुकांता असं देखील म्हटलं जातं आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना हे गोकर्णीचं फूल माता लक्ष्मीप्रमाणेच अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर हे गोकर्णीचं फूल भगवान शिवांना अर्पण केल्यानं मंगळ, शनी आणि राहू दोष शांत होतात. समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल विष भगवान शिवांनी प्यायलं, तेव्हा विषाचा दाह शांत करण्यासाठी देवाने निळं गोकर्णीचं फूल भगवान शिवांच्या गळ्यात घातलं आणि तेव्हापासूनच भगवान शिव यांना देखील गोकर्णीचं फूल अत्यंत प्रिय आहे. तर आपण हा जो उपाय जाणून घेणार आहोत तर तो तुम्हाला शिव मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर मग तुम्ही घरी केला तरी देखील चालेल. तसंच उपाय करताना आई वडिलांनी किंवा मुलामुलींनी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही उपाय केला तरी देखील चालेल. आता उपाय आपल्याला करायचा आहे शिव मंदिरामध्ये जाऊन. उपाय तुम्हाला शक्यतो सकाळीच करायचा आहे, परंतु त्यापूर्वी आपल्या देवघरासमोर बसून देखील एक सेवा करायची आहे. म्हणजेच या उपायासाठी आपल्याला लागणार आहे 2 गोकर्णीची फुलं. एका फुलाचा उपाय तुम्हाला शिवलिंगावर करायचा आहे आणि एका फुलाचा उपाय तुम्हाला घरीच करायचा आहे. तर एक गोकर्णीचं फूल घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. त्यानंतर पिवळ्या केलेल्या अखंड 11 अक्षदा घ्यायच्या आहेत. एक तुरटीचा अगदी छोटासा खडा घ्यायचा आहे, अगदी छोटासा घ्यायचा आहे, जास्त मोठा सुपारीसारखा नाही घ्यायचा. त्यानंतर भीमसेनी कापराच्या 2 वड्या घ्यायच्या आहेत आणि एक लवंग घ्यायचे आहे आणि या वस्तू उजव्या हातामध्ये घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. आपली कुलदेवता आहे तर तिचं नामस्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, ओम नमः शिवाय या मंत्राचं जप करायचा आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. या ज्या फूल आहे या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत आणि त्यानंतर ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचा फोटो आहे किंवा मूर्ती असेल तर तिच्या बाजूला तुम्हाला या वस्तू एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला जो दुसरा उपाय करायचा आहे तर तो करायचा आहे. मग तुम्ही शिवमंदिरामध्ये करा किंवा घरामध्ये करा. तर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करू शकता, परंतु अभिषेक झालेलं पाणी हे सर्वांनी थोडंसं घ्यायचं आहे. म्हणजेच मुलामुलीने घेतलं तरी चालेल किंवा कुटुंबातील व्यक्तीने घेतलं तरी देखील चालेल. त्यानंतर शिवपूजा करून घ्यायची आहे. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करायचं आहे, धोत्र्याचं फुलं अर्पण करायचं आहे. भगवान भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू त्या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपण जो उपाय करणार आहोत तर तो करायचा आहे. तर त्यासाठी उजव्या हातामध्ये एक गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे, 11 अखंड अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत आणि यासोबतच एक बेलपत्र घ्यायचं आहे. भगवान शिवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे, त्यामुळं एक गोकर्णीचं फूल, 11 अखंड अक्षदा आणि हे बेलपत्र उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा मंत्र जप करायचं आहे आणि हे जे गोकर्णीचं फूल आहे तर ते अभिमंत्रित करायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे, समस्या आहे
जे काही असेल तर ते तुम्हाला या गोकर्णीच्या फुलावरती भगवान शिवांना सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती तुम्हाला हे जे गोकर्णीचं फूल, बेलपत्र आणि 11 अखंड अक्षता या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत. जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही हा दररोज उपाय करायचा आहे. म्हणजेच मुलं मुली हा उपाय करू शकतील किंवा आईवडिलांनी केला तर देखील चालेल. आता आईवडील हा उपाय करत असतील तर त्यांनी आपल्या मुलांचं नाव घ्यायला विसरायचं नाही. त्यानंतर म्हणजेच आपली शिवपूजा झाल्यानंतर गोकर्णीचं फूल शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर आपल्याला अजून एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. ओम पार्वती पतये नमः, ओम पार्वती पतये नमः. म्हणजेच आपल्या मुलांचा भगवान शिव आणि पार्वतीसारखा जोडा जमावा यासाठीच आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला 21 वेळा ओम पार्वती पतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला भगवान शिवांना माता पार्वतीला हात जोडून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर शिवमंदिराच्या बाहेर तुम्हाला नंदी पाहायला मिळतो, तर त्या नंदीच्या कानामध्ये देखील मुलांच्या विवाहासंबंधित जी काही समस्या आहे तर ती सांगायची आहे. कारण नंदी हे भगवान शिवांचं वाहन आहे आणि दूत आहे. त्यामुळे भगवान शिवांपर्यंत तुमची समस्या पोहोचवण्याचं काम हे जो नंदी आहे तर तो करणार आहे. त्यानंतर दिवसभर आपण जे देवघरामध्ये गोकर्णीचं फूल ठेवलेलं आहे, ज्याच्यासोबत आपण एक तुरटीचा खडा आणि भीमसेनी कापूर ठेवलेला आहे तर तो ठेवायचा आहे. तिन्ही सांजेच्या वेळेला हे जे गोकर्णीचं फूल आहे तर ते घ्यायचं आहे. एक तुम्हाला पेपरचा कागद घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही कपडा घेतला तरी देखील चालेल. त्याच्यामध्ये जे आपण 11 अक्षता घेतलेल्या आहेत पिवळ्या केलेल्या तर त्या ठेवायच्या आहेत. गोकर्णीचं फूल ठेवायचं आहे, तुरटीचा खडा आणि भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. याची एक पुडी तयार करायची आहे आणि ज्या ठिकाणी तुमची मुलं झोपतात तर त्यांच्या उशीखाली तुम्हाला हे गोकर्णीचं फूल ठेवायचं आहे. आणि हा जो उपाय आहे तर शक्यतो तुम्हाला दररोज करायचा आहे. परंतु काही कारणास्तव एखाद्या दिवशी जमला नाही किंवा जर मुलींना मासिक धर्म असेल तर त्या 5 दिवसांमध्ये मुलीने हा उपाय करायचा नाही. त्यानंतर हा उपाय करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे गोकर्णीचं फूल आणि या ज्या वस्तू आहेत तर ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी नेऊन ठेवायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला हा जो तुरटीचा खडा आहे आणि जे आपण अक्षदा घेतलेले आहेत तर त्या अक्षदा, तुरटीचा खडा आणि भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि असा मोहरीचा तेलाचा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे. आता जवळपास जर पिंपळाचं जर झाड नसेल तर तुम्ही मग झाडाच्या एखाद्या कुंडीमध्ये देखील या वस्तू टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये देखील सोडून दिल्या तरी चालेल. तर असा हा उपाय तुम्हाला म्हणजेच गोकर्णीचे फूल उशीखाली ठेवून झोपायचा हा उपाय तुम्हाला दररोज संध्याकाळी करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी मी जी सेवा सांगितलेली आहे ती करायची आहे. आणि दर सोमवारी तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन हे गोकर्णीचं फूल शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय आणि ओम पार्वती पतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता तुम्हाला जर दररोज जर शक्य होत असेल शिवमंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं तर अतिशय उत्तम. परंतु जर तुम्हाला काही कारणास्तव जर जमत नसेल तर मग तुम्हाला हा उपाय दर सोमवारी करायचा आहे. माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी 1000 वर्ष तप केलं आणि भगवान शंकर काही प्रसन्न होईनात. त्यावेळेला माता पार्वतीने गोकर्णीचा वेल त्या ठिकाणी लावला आणि एक गोकर्णीचं फूल भगवान शिवांना अर्पण केलं आणि 108 फुलं अर्पण केल्यानंतर 108व्या फुलाला भगवान शिव प्रकट झाले आणि त्याने माता पार्वतीसोबतच लग्न केलं. आणि त्यामुळे भगवान शिवांच्या पूजेमध्ये गोकर्णीच्या फुलाला विशेष महत्त्व आहे आणि आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी हा गोकर्णीच्या फुलाचा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील तुम्हाला गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे, म्हणजेच अर्पण करायचं आहे. तसेच उशीखाली जे आपण गोकर्णीचं फूल ठेवणार आहात तर ते गोकर्णीचं फूल उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. म्हणजेच या सर्व वस्तू उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर या फुलावरती तुम्हाला फुंकर मारायचे आहे. त्यानंतर पांढऱ्या रंगाचा रुमाल घ्या किंवा मी अगोदर पेपर घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला हे फूल आणि या वस्तू बांधायच्या आहेत. आणि उशी खाली ठेवताना मनामध्ये एक प्रार्थना करायची आहे. हे भगवान भोलेनाथा, हे अपराजिता देवी, माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी आहेत, बाधा, नजर दोष, तर ते रातोरात नष्ट कर आणि सकाळपर्यंत माझ्या मुलांच्या लग्नाचा योग येऊ दे. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. भगवान शिवांचं नाव घ्यायचं आहे, माता पार्वतीचं नाव घ्यायचं आहे, माता लक्ष्मीचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पुडी आहे जी फुलाची तर ती उशीखाली ठेवायची आहे. तसेच आपल्या घरातील ईशान्य कोपरा म्हणजे ज्या ठिकाणी आपलं देवघर असतं तर त्या ठिकाणी एक काचेचं भांडं घ्यायचं आहे. तुम्ही ग्लास देखील घेऊ शकता. त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये गोकर्णीचं एक फूल टाकायचं आहे.
आणि हे फूल तुमच्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये हे जो ग्लास आहे पाण्याचा, ज्याच्यामध्ये आपण गोकर्णीचं फूल टाकलेलं आहे तर ते ठेवायचं आहे. आणि दररोज सकाळी तुम्हाला हे जे पाणी आहे तर तुम्हाला ते झाडाला घालायचं आहे. आता हे जे पाणी आपण ठेवणार आहात गोकर्णीच्या फुलाचं, तर त्यावेळेला असं म्हणायचं आहे की हे गोकर्ण, हे अपराजिता, माता लक्ष्मी, भगवान शिव, माझ्या घरात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर कर. माझ्या मुलांच्या विवाहामध्ये ज्या बाधा आहेत किंवा जे काही कारणाने माझ्या मुलांचा विवाह ठरत नाहीत तर त्या बाधा तू सर्व शोषून घे आणि माझ्या घरात माझ्या मुलाच्या लग्नाचे योग आण. आणि अशा प्रकारे बोलायचं आहे, प्रार्थना करायची आहे. आणि हे जे पाणी आहे ग्लासभर ज्याच्यामध्ये गोकर्णीचं फूल आहे तर ते तुम्हाला घरामध्ये ईशान्य दिशेला ठेवून द्यायचं आहे. तर अशी ही सेवा देखील तुम्हाला दररोज करायची आहे. म्हणजे मी 3 ज्या सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या गोकर्णीच्या फुलाच्या तर तुम्हाला करायचे आहेत. आता उपाय तुम्ही जर सोमवारी सुरू करत असाल तर तेव्हापासून तुम्ही जोपर्यंत हा उपाय करत असाल तर तोपर्यंत मुलामुलींनी मांसाहार चुकूनही करायचा नाही, तामसिक पदार्थ खायचे नाहीत. त्याचबरोबर सिगरेट, दारू जे काही व्यसन असेल तर ते देखील करायचे नाहीत. यामुळे भगवान शिव नाराज होतील आणि तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला किंचितही फळ प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे या उपायादरम्यान तुम्हाला चुकूनही मांसाहार, तामसिक पदार्थ करायचा नाही. त्याचबरोबर मुलींना जर मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये देखील हा उपाय करायचा नाही. उपायासाठी आपल्याला निळ्या रंगाचंच गोकर्णीचं फूल लागणार आहे. गोकर्णी ही 2 रंगांमध्ये येते. त्याचबरोबर फूल जे आपण घेणार आहात तर ते सुकलेलं, कोमजलेलं किंवा खाली पडलेलं घ्यायचं नाही. तर रोज तुम्हाला झाडाचं हे फूल तोडायचं आहे. सुकलेलं शिळं फूल या उपायासाठी वापरायचं नाही. त्याचबरोबर उपाय करताना तुम्ही कोणता तरी एखादा संकल्प करायचा आहे आणि मगच या उपायाला सुरुवात करायची आहे. जसं की मी माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमल्यानंतर किंवा माझं लग्न जमल्यानंतर मी 5 गरीब लोकांना अन्नदान करीन किंवा इतर कोणतीही तुमच्याकडून जी शक्य होईल तर ती मी सेवा करीन असं बोलायचं आहे. आणि मगच तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. तुम्ही शिवमंदिरामध्ये करू शकता, घरी केला तरी देखील चालेल. या उपायासाठी फक्त तुम्हाला 3 गोकर्णीची फुलं लागणार आहेत. एक तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे, एक तुम्हाला तुमच्या मुलांच्या उशीखाली ठेवायचं आहे आणि एक गोकर्णीचं फूल तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हे 3 गोकर्णीच्या फुलाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही दररोज करायचा आहे, शक्य नसेल तर दर सोमवारी करायचा आहे. फक्त शिवलिंगावर दर सोमवारी करायचा आहे, परंतु उशीखाली जे फूल ठेवणार आहे तर त्याचा उपाय तुम्हाला दररोज करायचा आहे. तर अशी ही अगदी साधी सोपी गोकर्णीच्या फुलाची सेवा तुमच्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर करणार आहे. फक्त उपाय करताना, सेवा करताना आपल्या कुलदेवतेचं, भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिवांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. मनापासून श्रद्धेने केलेली कोणतीही सेवा असेल तर त्याचं आपल्याला इच्छित फळ मिळतं. फक्त उपाय सेवा करताना आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला समजणार नाही अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा, उपाय करायचा आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.